अमित जाधव इयत्ता चौथी. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच आपले लाडके लेखक, कवी, साहित्यकार, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आज या दिनानिमित्त मी मराठी असे आमचे मायबोली या विषयात थोडक्यात बोलणार आहे. महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्काराचा, शौर्यांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, 105 हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्या तख्ताला काम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा असा माझा महाराष्ट्र. म्हणूनच याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला मी माझा मानाचा मुजरा करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला कोणतीही भाषा माहित नसती, पण त्याच्या पहिल्या गोष्टी होते त्याच्या आई बरोबरच ना. म्हणूनच त्याच्या आईची भाषा म्हणजे त्याची पहिली मातृभाषा. प्रत्येकाचे जीवन हे माता, मायभूमी व मातृभाषा 3 बिंदूंचा त्रिकोणच ना. माता जी आपल्याला जन्म देते, अन्न देते, मायभूमी जी आपल्याला आसरा देते आणि मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासूनच संस्काराच्या बालगुरू पाजत असते. आणि तीच मातृभाषा, तीच मराठी भाषा जर आज आपण अंगीकारली नाही तर इतर कितीही भाषा आपण शिकलो तरी आपले आयुष्य समृद्ध होईल का, हा पहिला मोठा प्रश्न आहे. मराठी भाषा म्हणजे काय तर ज्ञानेश्वरांनी रुजवलेली भाषा मराठी, शौर्यांनी टिकवलेली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवलेला तो वान मराठा आणि आमचा अभिमान म्हणजे ती भाषा मराठी. म्हणूनच एका कवीने असे म्हणले आहे की माय मराठी तुझी आपाई तन मन धनही वाहियले, माय मराठी तुझी आपाई तन मन धनही वाहियले, तुझी आधावी तुझी आधामी अखंड रंगुनी राहिलो. पण आज त्याच मराठी भाषेची काय अवस्था आहे. आजच्या विद्यार्थ्याला इंग्रजीमध्ये कोणतेही प्रश्न विचारले तर तो गडागडा पोपटागत बोलेल, पण तेच जर मराठीत विचारले तर एवढे बोलता येणार नाही. हेच आज दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणूनच आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे व आपण मराठीचे जास्तीत जास्त पुस्तके वाचले पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की नाचून मोठेवण्यापेक्षा वाचून मोठे व्हा. जर आपल्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याचे पुस्तक, दुसऱ्या नाण्याची भाकर घ्या. कारण भाकर तुम्हाला जगवेल पण पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. मराठी भाषा दिन हा संकल्प व संघर्षाचा प्रतीक आहे. तसेच मराठी भाषा ही आपल्या समृद्धीचा वारसा आहे. म्हणूनच शेवटी मी एवढेच बोलेन